ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंनी सरकारवर आरोप केले। सरकारने बोगस कुणबी नोंदी हे रद्दचं आश्वासन पाळलेलं नाही, सगळे सोयरेचा अध्यादेश काढणार नसल्याचं स्पष्ट करावं असं वाघमारेंनी म्हटलंय। अन्यथा उपोषण मागे घेणार नाही असंही नवनाथ वाघमारेंनी म्हटलंय। राज्यामध्ये 57 लाख बोगस कुणबी नोंदी मार्फत जे प्रमाणपत्र वाटप झाले हे आम्ही यासाठी काय लावून ते रद्द करू आणि ज्यांनी दिलेत आणि ज्यांनी घेतलेत चुकीचे असतील अशावर आम्ही कारवाई करू। त्यामध्ये सुद्धा कुठेही आम्हाला त्यांनी कुठं चौकशी केलेली आढळली नाही। आणि आता जर कुठं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याची पुन्हा भाषा बाहेर येत असेल, हैदराबाद गॅजेट लागू करण्याची जर भाषा पुन्हा बोलत असतील, तोपर्यंत राज्य सरकार आमच्या मागणीकडे लक्ष वेधत नाही, दखल घेत नाही आणि आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। तर अन्यथा उपोषण मागे घेणार नाही असं वाघमारेंनी म्हटलं। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी सरकारवरती आता आरोप केलेले आहेत। सरकारने बोगस कुणबी नोंदी रद्दचं आश्वासन पाळलं नाही अशी प्रतिक्रिया दिली। सगळे सोयरेचा अध्यादेश काढणार नसल्याचं स्पष्ट करावं असंही वाघमारेंनी म्हटलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।